श्री सचिन भोसले यांच्या भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं आहे। नवरात्रीनिमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी धर्मदासजी महाराज यांच्या पौरोहित्याखाली या ठिकाणी नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। रविवारपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। रविवारी या ठिकाणी AVS ग्रुपतर्फे लहान मुलं आणि महिलांसाठी नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर सोमवारी या ठिकाणी माता की चौकी हा कार्यक्रम संजय तिवारी यांनी सादर केला। काल या ठिकाणी आशिमिक कामते यांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। भव्य प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव मार्फत आज जो कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये उतरचा प्रभाग समितीमधील विविध सोसायट्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। उदाहरणार्थ एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज प्रदूषण ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे, परंतु यांनी जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये मी बघितलं की सोसायटीने सोलर सिस्टीम लावलेली आहे, त्याचबरोबर स्वच्छता ज्या सोसायटीने ठेवलेलं आहे आणि असे विविध उपक्रम ज्या सोसायटीने केलेले आहेत त्याबद्दल त्यांना यांनी बक्षीस दिलेलं आहे। तर निश्चितच ते कौतुकास्पद आहे। कानामध्ये गझुबा फुलं, कानामध्ये गझुबा फुलं, झुब्याचं ग मोती खरं, कानामध्ये